अभिज महालक्ष्मी स्पोर्ट्स कडून एक सुंदर बॅग आणि सोबत एक सुंदर टी शर्ट सुद्धा. थँक्यू अभिज महालक्ष्मी स्पोर्ट. मॅन ऑफ द मॅच मिस्टर सिद्धू मोर्ये, बांदा एक्सप्रेस, सावंतवाडी एक्सप्रेस. जाऊया मैदानाच्या दिशेन. आजच्या रजनीमधली ही दुसरी सेमीफायनल. गोमंतक भूमीचा क्रिकेट तुमका नक्कीच वेगवेगळे काहीतरी गोष्टी दाखवतला आणि या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही बघतात ध्रुव ट्रॉफी ज्या स्पर्धेत तोपर्यंत स्क्रीनवर बघा आमच्या ध्रुव ट्रॉफीचे सर्व आदरणीय दीपकजी कलंगुटकर यांचा वाढदिवस आणि हो वाढदिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि गोमंतक भूमीच्या कानाकोपऱ्यातून अनेक दीपक प्रेमी पारसेच्या मैदानावर. दोन्ही कॅप्टन का रिक्वेस्ट असतली तुमचं 12वं प्लेयर request for the PPL finalists. Both the captains, please come for toss. Sri Satiri Kasarvarne and A Creative Circle Pen. Requesting both the captains if they can please report towards the commentary box. Sri Satiri Cricketers Kasarvarne and A Creative Circle Pen. अशी एक रिक्वेस्ट करता 4763 वॅगनर ही गाडी ब्लॉक करता सगळ्यांक तुमची काळजी. एमएच सिकंदर भाटी एमएच 07 क्यू सिकंदर भाटी 4763 ही गाडी मातशी ब्लॉक करता तुमची काळजी. जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या सेमीफायनलचा पहिलो चेंडू टाकण्यासाठी मलिंगा महेश साखळकर संघाचो नायक, सेनापती कर्णधार बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने संघाचो ऑल इंडिया आयकॉन सिकंदर काझी. सिकंदर भाटीसाठी हो पहिलो चेंडू. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू तटावून संघाच्या धावसंख्येची सुरुवात करण्याचा इरादा होतो, पण मैदानावर बॉलिंग मार्कवर दिसणारो गुणवान खेळाडू, एक चतुरस्र खेळाडू, गोलंदाजीच्या जोरावर सामन्यांचा निकाल बदलणारो खेळाडू. मलिंगाचो हे दुसरो चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एकेरी धावेचो इरादो आणि हो 1 रन पूर्ण झालो. एकेरी धावेनिशी सिकंदर भाटी धावसंख्येची सुरुवात, इनिंगची सुरुवात बॅटिंग करणाऱ्या काणकोण टायटन्स काणकोणा संघाची सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिल्या 2 ओव्हरींचा खेळ, फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फॉरवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. आवाज 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 तर इलो आणि या आवाजाचा उपयोग करून झालेला अपील आणि पंचांनी उचलून घेतलेला अपील. पहिल्या विकेटचा पतन. जे मार्गदर्शक आदरणीय दीपकजी कलंगुटकर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेले त्यांचे असंख्य चाहते आज पारसेच्या भूमीवर आणि या सगळ्या चाहत्यांकडून दीपक भाऊ तुमका वाढदिवसाचे मनपूर्वक शुभेच्छा. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्येची अजून सुरुवात होणार बाकी. पहिले 2 चेंडू डॉट होते आणि सिकंदर भाटी सारखो एक दर्जेदार मातब्बर खेळाडू, पण या खेळाडू समोर महेश साखळकर आपलं नावलौकिक सिद्ध करताना धावसंख्येची सुरुवात न करता वैयक्तिक आणि सांघिक 0 रन्सावर पहिल्या विकेटचा पतन. विनेश इल्याचं जणू काय डगआउट मधून सेट होऊन इलेलो, स्विच केलो फटको डीप फाईन लेगच्या दिशेन. पंचांचो इशारो, ध्रुव षटकार डायरेक्ट चंद्रार.
4 चेंडू 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आणि मग 5वं चेंडू खोलवर टप्प्याचो अगदी मुकरी गेंद लगोरी लाईन यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जे का म्हटला जाता. एकेरी धावेनिशी स्ट्राईक रोटेट सेन्सिबल क्रिकेट जे का म्हटलं जाता. विनेशने बघितला आपलं महत्वाचं खेळाडू पहिल्या ओव्हरीमध्ये 0 धावसंख्येवर परतल्यानंतर थोडीशी जबाबदारी आपल्या खांद्यावर. आदर्शसाठी हो चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न उभ्या उभ्याच आणि लांबसून खेळण्याचा इरादो थोडंसं अंगलट इलेलो बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरला बीट करून शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन निर्धाव स्वरूपात समाप्त. आणि या निर्धाव डॉट बॉल बरोबर पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो सांगतेकडे. काणकोण टायटन्स काणकोणा संघ या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेज संघाविरुद्ध पहिल्या ओव्हरीची समाप्ती धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 7 रन्सावर. बाद झालेलो सगळ्यात महत्वाचा नाव ज्या सिकंदर भाटीनं काणकोण संघाक सेमीफायनलमध्ये पोहोचवण्यासाठी अगदी मोलाचो वाटो उचललो सिंहाचो वाटो उचललो असं सिकंदर आज या महत्वाच्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये थोडंसं निष्प्रभ. पहिल्या ओव्हरीची सांगता 7 रन्सावर. मैदानावर जमलेली जोडी आदर्श वेळीप आणि विनेश गोलंदाजीत बदल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक आणि बॉलिंग मार्कवर आशिष मेहरुल अजून एक वलयांकित नाव राष्ट्रीय स्तरावरचो एक गुणवान खेळाडू. अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेज संघाकडून केतन म्हात्रे आणि आशिष मेहरुल हे 2 खेळाडू ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्या दोनही खेळाडूंनी आपली उपयुक्तता मैदानावर सिद्ध केलेली. अगदी पहिल्या चेंडूवर दिशा टप्पो वेग याच्यावर सुरेख नियंत्रण. आशिषचं टप्पो अपस्टमच्या थोडंसं बाहेर आणि त्याचा साजेचा क्षेत्ररक्षण सुद्धा. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एक खेळाडू शॉर्ट थर्डमॅन थोडंसं सर्कलवर पॉईंटवर एक खेळाडू मिड ऑफवर एक आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मधला प्रोटेक्शन आणि या क्षेत्ररक्षणात साजेशी गोलंदाजी आउटसाइड ऑफ द ऑफस्टम्प. परत एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडूचं टप्पो थोडंसं पुढे ठेवलेलो चेंडू थोडीशी उसळी अनएक्सपेक्टेड बाउन्स जे का म्हटलं जाता. अपेक्षा नव्हती एवढं बाउन्स या चेंडूवर मिळत अशी. विनेश सारखो एक दर्जेदार खेळाडू आतापर्यंत तरी थोडंसं मैदानावर षटकार मारल्यानंतर जणू काय त्याची बॅट त्याच्यावर रुसलेली. 4 चेंडूमध्ये वैयक्तिक 7 आणि सांघिक 7 धावसंख्येवर. ब्लॉक हॉलमध्ये जाणारा चेंडू खैचाही उत्तर नव्हता. आशिषकडे वैविध्यता असा चेंडूच्या टप्प्यामध्ये सुद्धा वैविध्यता असा. हे 3 चेंडू 3 वेगवेगळ्या टप्प्यांवर. समीर सर बघितला तर गोलंदाजी खरोखरच कौतुक करण्यासाठी आतापर्यंत तरी शब्द अपुरे पडतील अशी दर्जेदार गोलंदाजी. यावेळी थोडंसं बघून असा वाटला चेंडूचो टप्पो चुकलो की काय. मधल्या यष्टीवर चेंडूचो टप्पो पण शेवटच्या क्षणी बोटांचो आणि मनगटाचो केलेलो वापर. बाहेरच्या दिशेने वळणारो चेंडू टिपिकल लेग ब्रेक. आतापर्यंत 4 चेंडू 4 पद्धतीचे. आशिष मेहरुल का आपणाक एवढ्या लांब खेळण्यासाठी बोलवला जाता त्याचा उदाहरण मैदानावर दाखवताना. अजून एक वेगवान. यावेळी मात्र टप्पो थोडंसं भरकटलो. या चेंडूचा टप्पो जर थोडंसं शॉर्ट असलो असतो तर जाताना माका वाटतं खळखळ खळखट्याक झाला असता. थोडीशी लेग स्टीम जपान खेळायची लागतली कारण आशिषकडे एक शार्प लेग स्पिन. पहिलो रन्स या ओव्हरी मधलो आशिष मेहरुलचो. 8 ही धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन एका रन्साचो हे फटको. फक्त एका रन्सावर समाधान. ओव्हरथ्रो झालो पण बॅकअप खूप सुंदर होतो आणि या बॅकअपमुळे फक्त 1 रन. एकेरी धावेनिशी धावसंख्या 9 रन्सावर. दुसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. चौकार षटकारांची गरज असलेली. आतापर्यंतच्या 11 बॉलमध्ये फक्त एकमेव षटकार आपण बघितलो विनेशच्या बॅटमधून. त्या विनेशकडसून आणि आदर्शकडसून अपेक्षा. बॅटची कट शॉर्ट थर्डमॅन सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण. अजून एक डॉट. मगाशी ध्रुव ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी आपण बघितली आणि यावेळी पॉवर प्लेच्या षटकात दर्जेदार गोलंदाजी. फक्त एका धावेचो खर्च टाळीये नक्की वाचलेले आशिष मेहरुलसाठी.
एक वाईड आणि एक सिंगल या ओव्हरमध्ये, म्हणजे 2 ओव्हरींची सांगता. धावसंख्या 9 रन्सावर 4.5 धावांची सरासरी. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेचो खेळ झालो समाप्त. गिअर चेंज करूचो लागतलो. फ्लड लाईट मध्ये हो पूर्ण सामनो यापूर्वीच्या सामन्यात आपण बघितला. थोडासा ऍडव्हान्टेज होता श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघाकडे आणि धावांचो पाठलाग फ्लड लाईट मध्ये करूचो लागतलो. ह्या माहिती असताना सुद्धा साई जय बोडगेश्वर बिचोलीम संघान टॉस जिंकान धावांचो पाठलाग करण्याचो घेतलेलो निर्णय. समीर, ह्यो निर्णय थोडसो कदाचित अंगलट किंवा त्या मॅचचो टर्निंग पॉइंट. दरम्यान मैदानावर तुमका ध्रुव ओव्हर बघूक मिळतली. सगळेच्या सगळे खेळाडू सर्कलमध्ये 11च्या 11 खेळाडू पहिल्या आकांड्यावर तुमका बघूक मिळतले. ह्यो असतलो चक्रव्यूह. ह्यो असतलो चक्रव्यूह बॅटरसाठी आणि बॉलरसाठी सुद्धा. संघाचो कर्णधार महेश साखळकर उर्फ मलिंगा बॉलिंग मार्कवर. ध्रुव आवरीचो पहिलो चेंडू इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेन. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. ध्रुव चौकार. तेरा धावा. 13 फॉर 1 एका गटाच्या मोबदल्यात 13 रन्स. यावेळी गतीवर परिवर्तन करण्याचा इरादो होतो, मात्र प्री डिटरमाइंड शॉट फाईन लेगच्या कपडावरसून पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. अजून एक ध्रुव चौकार. धावसंख्या 17 रन्सार. 17 फॉर 1. आतापर्यंत या स्पर्धेचा इतिहास बघितलो, ह्या पर्व जर बघितला तर ध्रुव ओव्हर मध्ये सगळ्यात किफायतशीर गोलंदाजी उरण एक्सप्रेस विश्वजीत ठाकूरची. यापूर्वीच्या मॅच मध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण बघितला विश्वजीतला. सध्या तरी मलिंगा थोड्याशा महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आणि त्यानंतर मलिंगाची वापसी. हो ब्लॉक हॉल मधलो एक यॉर्कर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. रूम नव्हती, कारण चेंडू इतको वेगवान होतो की जरी चेंडूवर रूम दिसली तरी तो खेळणं टायमिंग करणं मिडल करणं खूपच कठीण. डॉट बॉल. धावसंख्या 17 17. अजून एक वाईडिश यॉर्कर. एकेरी रन्साचा प्रयत्न. सायकर यांच्या दिशेने धावचीची संधी. हलकेच अपील तर असा आणि पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे. रुको सबर करो कॅमेरामन, फोकस करो. इट्स नॉट आउट. 19-20 ची अगदी शक्यता निर्माण झालेली, कारण थ्रो मिड ऑफच्या दिशेने अगदी भाल्याच्या वेगान नीरज चोप्राची आठवण करून देणारा थ्रो थेट विकेट किपरच्या दिशेने. विकेट किपरने उद्ध्वस्त केलेले बेल्स. अगदी काही इंचांचो काही सेंटीमीटरचो फरक. एकेरी धावेनिशी. धावसंख्या 18 18. मलिंगाचो अजून एक वेगवान चेंडू. यावेळी मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक असा. ध्रुव ओव्हर मध्ये पहिले 2 चेंडू महागडे टाकल्यानंतर मलिंगा आपल्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी, जखडून ठेवणारी गोलंदाजी. डॉट बॉल सह तिसऱ्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. टॉस जिंकान घेतलेलो फिल्डिंगचा निर्णय आतापर्यंत अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेज संघाचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अगदी सार्थ ठरवताना. ध्रुव ओव्हर मध्ये पहिल्या 2 बॉलवर 8 रन
आणि त्यानंतरच्या पुढच्या 4 बॉलवर फक्त 1 रन. ही करामत होती संघाच्या नायकाची, सेनापतीची. महेश साखळकर उर्फ मलिंगा, टाळी वाजव हरकत नाही मलिंगाच्या या दर्जेदार गोलंदाजीसाठी. हे आमचे गोयाचे स्टार असत, गोमंतक भूमीचे स्टार असत, ज्या खेळाडूंनी गोमंतक भूमीचा टेनिस क्रिकेट समृद्ध करण्यासाठी अनेक वर्ष आपल्या आयुष्यातली खर्च केली. भले या खेळाडूंनी पैसो खूप मिळवलो नसत, फेमस खूप झाले नसतील, त्यांचे खूप फॉलोअर सुद्धा नसतील, पण या सगळ्या खेळाडूंनी, आमच्या गोमंतक भूमीच्या या स्टार खेळाडूंनी टेनिस क्रिकेटची, लेदर क्रिकेटची केलेली सेवा ही गोमंतक भूमी कधीच विसरायची नाही. त्यात स्टार खेळाडूपैकी एक स्टार म्हणजे मलिंगा, जे का आपण यापूर्वी बॉलिंग मार्कवर बघितलो. 3 ओव्हरींची सांगता, धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. पहिल्या 3 ओव्हरीत 6 रन्सांची सरासरी. पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये चालणारी ही गाडी गिअर चेंज करून थोडीशी टॉप गिअरमध्ये 5व्या 6व्या गिअरमध्ये चलवची लागतली. गोलंदाजीत बदल. बॉलिंग मार्कवर नामदेव. संत परंपरेतील हा एक मोठा नाव, ज्या मराठी संतांनी मराठी साहित्य, मराठी संत परंपरा थेट पंजाब पर्यंत नेली, ते संत नामदेव. आणि ताच नामदेव आमच्या बॉलरच्या पाठीवर. नामदेव बॉलिंग मार्कवर. विनेशसाठी योखोला टप्प्याचा चेंडू, पॅडच्या दिशेने चेंडूचा टप्पा थोडंसं फोकस केलो, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि त्यानंतर कट ऑफ करून चेंडू जोपर्यंत विकेट किपर कडे येतात 2 रन्सांचा इरादो अगदी सफल. धावसंख्या 20 रन्सावर. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. पहिल्या चेंडूवर नामदेव, स्ट्रायकर एंडवर विनेश आणि नॉन स्ट्रायकर एंडवर आदर्श. आदर्श नाबाद, ज्याच्या आदर्शास आपण फलंदाजी मात्र अजून आदर्शवत होणार बाकी. 4 चेंडूमध्ये अजून इनिंगची सुरुवात होणार बाकी. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. ह्या गती परिवर्तन खूपच चांगलं टिला. रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा हा चेंडू होतो. पण ह्यो स्लोअर वन बॅटरला दगो देण्याऐवजी विकेट किपरला दगो देऊन डीप फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी वाईड +4 म्हणजे 5 धावा या चेंडूवर करू गेलो नरकासूर. तयार झालो संकासूर. रिप्ले मध्ये ह्यो चेंडू तुमका बघूक मिळतलो. शेवटच्या क्षणी बोटांचा अतिरिक्त वापर, चेंडू हातातून निसाटलो आणि विकेट किपर आणि शॉर्ट फाईन लेग ह्या दोघांका दगो देऊन चेंडू सीमारेषा पार. एक्स्ट्राच्या रूपात एकूण 5 धावा आणि धाव संख्या 25 रन्सावर. पाव शतक. बाईच्या स्वरूपात 1 चौकार आणि वाईडच्या स्वरूपात 1 सिंगल. हे 5 एक्स्ट्रा या बॉलवर. चेंडू हवेत. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूच्या खाली मिड ऑफ पर्यंत पोहोचलो. शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसाटलो. झेल जरी सुटलो असा तरी सुद्धा या कौतुका पात्र असा ह्यो एफर्ट प्रयत्नासाठी 100 आउट ऑफ 100. टाळ्यांचा गजर करूया या फिल्डरसाठी. अमृत वेर्लेकर आपल्या संघासाठी अमृत बनान बऱ्याच वेळा ज्यांनी पराभवाचा हलाहल पचवला आणि आपल्या संघाक अमृत आणून दिला. आज समुद्र मंथन अमृत तुका करूचा लागतला. संघाक अमृताची खूप गरज असा ह्यो हाफ चान्स होतो. झेल सुटलो तरी अमृतचा कौतुक. ह्यो आखो टप्प्याचा चेंडू यावेळी मिड ऑन क्लिअर करून लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा इरादो. परत एकदा सुटलेलो झेल. यावेळी शुभम झा. थोडंसं दुर्दैवी नामदेव हैसर. पहिल्यांदा अमृत वेर्लेकर कडसून सुटलेलो झेल, यावेळी शुभम झा कडसून सुटलेलो झेल. दोन्ही वेळा विनेश स्ट्रायकर यांच्या दिशेने जणू काय आज अमरत्वाचा वरदान, जणू काय दशावतारातलो ह्यो राक्षस. आज ती राक्षसी खेळी विनेश तुका करूची लागतली. संघासाठी ही राक्षसी खेळी, वादळी खेळी अपेक्षित असा. मिळालेल्या 2 जीवदानांचो फायदा उठवतो लागत. यावेळी लोअर फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने 1 रन्स आणि 1 केरी धावेनिशी. धाव संख्या 29, 29. 4 चेंडूंची सांगता. ह्यो पहिलो सेमीफायनल. अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश संघान टॉस जिंकून घेतलेलो फिल्डिंगचा निर्णय आतापर्यंत अगदी सार्थ ठरवताना काणकोण टायटन्स काणकोणा संघ. थोडीशी अडखळती सुरुवात आणि स्क्रीनवर दिसणारी आमचो मान्यवर कक्ष. सुरेख डिलिव्हरी. कट होऊन चेंडू आतल्या दिशेने वळणारो विकेट किपर पर्यंत पोहोचत डॉट चेंडूची नोंदणी. मालवणी आणि कोकणीतलो पोलांडो चेंडू, कुवांडो चेंडू, डॉट बॉल, पडसार चेंडू.
त्या इनिंगचो अर्धो खेळ समाप्त करणारो ह्यो शेवटचो चेंडू असतलो चौथ्या ओव्हरीचो नामदेव कडसून. विनेश अजून एक कटर चेंडूवर थोडस बीट झालो. टप्प पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेन पंचांचो लेग बाईचो इशारो एक्स्ट्राच्या रूपात अजून एक रन आणि एकेरी धावेनिशी 4 षटकांची सांगता. उशीर राहिलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ध्रुव ट्रॉफी 2024 ह्यो दुसरो सेमीफायनल. पहिल्या सेमीमध्ये श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघ दिमाखदार रीतीन अंतिम फेरीत प्रवेश करताना आणि दुसऱ्या सेमीमध्ये अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस संघ जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग आणि काणकोण टायटन्स काणकोणा संघाची फलंदाजी 4 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उरलेल्या 4 षटकांचो खेळ अजून बाकी, 24 चेंडू बाकी आणि उरलेल्या या 4 चेंडूमध्ये कसो गिअर चेंज होतो, कशी धावसंख्या वाढतली, किती धावसंख्येचा आव्हान अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस संघासमोर काणकोण टायटन्स काणकोणा संघ उभो करतो हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर एक गोड आणि मंजूळ आवाज आमचे गुरुवर्य मार्गदर्शक समालोचक समीर पांढरे सर. या ठिकाणी न्याय देण्यासाठी 5वं षटक या डावातील फेकण्यासाठी गोलंदाज रोहन साळगावकर या अष्टपैलू खेळाडूची वर्णी लागते ती अबीर बाबा क्रिकेट संघाच्या वतीनं. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सुरुवातीच्या 4 षटकात जो गेम प्लॅन म्हणजे ज्याला सामन्यापूर्वी जे पूर्वानुमान म्हटलं जातं ते योग्यरित्या वटवलंय. 5व्या षटकाच्या सुरुवातीचा चेंडू लोअर फुल टॉस, कदाचित वॉर्मअप पद्धतीचा हा चेंडू असावा आणि कमजोर चेंडूला कोणतीही दयामाया न दर्शवता डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी टोलवलं जात आहे. आक्रमक फटक्यांची ही नांदी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही काणकोण क्रिकेट संघासाठी. ती विनेश या फलंदाजाकडनं, ज्या विनेशला जीवनदान 2 मिळत आहेत आणि त्या जीवनदानाचा फायदा घेत आपल्या संघासाठी तो या ठिकाणी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. 5व्या षटकाच्या सुरुवातीला 36 धावा या धावफलकावर गोलंदाजी मार्कवर परत एकदा रोहन साळगावकर अष्टपैलू खेळाडू गोवा राज्याचा हा सज्ज होतोय. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक केतन मात्र एक अनुभवी असा खेळाडू, बुजुर्ग असा खेळाडू, क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे ज्यानं जवळून पाहिले व अनेक खडतर प्रवासातनं मार्गक्रमण करत एक यशस्वी खेळाडू म्हणून ज्यांनी आपली ख्याती कीर्ती आजमावली तो केतन मात्र विकेटच्या मागे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला जातोय. कदाचित या ठिकाणी उजव्या यष्टीवर जखर बंद करून ठेवणारी गोलंदाजी करावी असा मौलिक सल्ला यष्टीरक्षकानं दिला होता आणि यष्टीरक्षक केतनचा सल्ला या ठिकाणी निर्वाणीचा मानून गोलंदाजी करणार रोहन साळगावकर टिचून उजव्या यष्टी बाहेर मारा हा करतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उत्तुंगरित्या टोलवला जातोय व डीप लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकारासाठी हा निनादतोय. या डावातील एकंदरीत तिसरा तर या षटकातील दुसरा षटकार निघतोय तो अर्थातच फलंदाज विनेश याच्या माध्यमातून. तर या 6 धावांनी धावफलक 42 धावांवर वधारलेला आपण 5व्या षटकात पाहतोय. झाली त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीरासाठी या ठिकाणी पुरस्कृत असलेली बाईक ज्यानं मिळवली तो केतन मात्र यष्टीच्या मागे मैदानावर. यावेळी दरम्यानच्या कालावधीमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला एक नेत्रदीपक असा फटका हा विनेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. सरळ फेक केतन मात्र याच्या दिशेने येते. एकेर धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने धाव फलकावर धाव संख्या ही 43 धावा या ठिकाणी. सुरुवातीला फलंदाज स्वस्तात तंबूमध्ये परतला होता तो सिकंदर बट्टी आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आदर्श आणि विनेश जोडगोळी. खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख असा चेंडू, फलंदाजला कोणताही प्रत्युत्तर फटका सजविण्यासाठी नव्हता किंबहुना फलंदाजला निरुत्तर करणारा चेंडू फेकण्यास यशस्वी ठरतोय तो गोलंदाज रोहन साळगावकर व परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर तो सज्ज होतोय.
रिव्हर्स स्वीपचा वापर केला जातोय. चेंडू हवेमध्ये फटका फसतोय व धावा ज्या निघत न होता आदर्शकडनं तो अतिरिक्त दबाव वारंवार निर्धाव चेंडूचा स्पष्टपणे आदर्शवर दिसतोय व काहीतरी चित्र विचित्र करण्याच्या नादात तो रोहन साळगावकरची शिकार होऊन दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात सांघिक 43 धावसंख्या असताना परततोय. पाच षटक 43 धावा गडी बाद होत आहेत. ते दोन नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावर जातोय. तो अर्थातच या ठिकाणी महिपाल चावडा. गुजरातमधनं खास एक या ठिकाणी ओव्हरसीज खेळाडू म्हणून ज्याची वर्णी या मैदानावर लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर बहुधा गोलंदाज आशिष मेहवाल हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज 6व्या षटकाची सुरुवात करण्यासाठी. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या हाताळला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनला शुभम झा आपल्या स्क्रीनवर येतोय. चेंडू अडवतोय व्यवस्थितरित्या. चेंडूची फेक आशिष मेहरोल या गोलंदाजाकडे करतोय व एकेर धाव सहजगत्या या ठिकाणी प्राप्त होते. ती विनेश याच्या खाते. जीवनदानाचा फायदा घेताना विनेश मात्र संघाची गरज ओळखून कामगिरी करताना दिसतोय. ज्या ज्यावेळी गोलंदाज योग्य चेंडू फेकतायत एकेर दुहेर धावा तर कमजोर चेंडू मिळाला तर त्याला सीमारेषा अशी दर्शवत संमिश्र फलंदाजी करताना या ठिकाणी दिसतोय तो फलंदाज विनेश. वैयक्तिक 36 धावांवर या ठिकाणी खेळताना विनेश दिसतोय. आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न महिपालचा मात्र प्रयत्न फसतोय. बाकीचे सुपरस्टार शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पूर्ण करतोय. आशिष मेहरुल याचा चेंडू हा निर्धाव काढला जातोय. ओव्हरसीज खेळाडू मात्र केतन म्हात्रे आणि आशिष मेहरुल हे कमाल करताना दिसत आहेत. ते अबीर बाबा क्रिकेटचे स्पारदेश क्रिकेट संघासाठी या मैदानावर. 44 धावा धावफलकावर ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू देखण्या फटका शुभम झाला चकवतोय. थेट दीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकारासाठी जातोय. 6 धावाने महिपाल स्वतःचं खातं खोलतोय. संघाचं सांघिक अर्धशतक या ठिकाणी धावफलकावर झळकलं जात आहे व एवढ्या दूरवरनं या ठिकाणी ओव्हरसीज खेळाडू म्हणून का माझी वर्णी या संघामध्ये लागली त्याची स्पष्टोक्ती तो या फटक्याद्वारे व्यक्त करतोय. 50 धावा 2 गडी बाद. आशिष मेहरुल गोलंदाज. परत एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू यावेळी मात्र दिशेमध्ये भरकटतोय. जी डावी यष्टी उघडी ठेवली होती त्याला वाकवण्याच्या प्रयत्नात काहीसा भरकटतोय तो आशिष. दोन्ही हात समांतर होत आहेत अनुभवी पंच अमेय नाईक यांचे. वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धाव एकेरी अवांतर धावेने सांघिक 51 धावा या धावफलकावर. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू सुरेखरित्या वळविला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो स्क्वेअर लेगला. एकदा फलंदाज पूर्ण करतायत. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडू अडविण्यात झटापट करतायत. अखेर डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू अडविण्यात या ठिकाणी यशस्वीता प्राप्त होतोय व जोपर्यंत फेक येते यष्टीरक्षकाच्या दिशेनं दुसरी ही धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. ती महिपाल व त्याचा साथीदार अर्थातच या ठिकाणी विनेश या चोरगोळीद्वारे ज्या दुहेरी धावाने धावफलक वाढतोय तो 53 धावांवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. झेल टिपण्याची नामी संधी साधी सोपी झेल संधी या ठिकाणी अमृत वेर्लेकर या क्षेत्ररक्षकासाठी कोणतंही या ठिकाणी दुमत नाही. झेल पूर्ण करण्यासाठी अमृत वेर्लेकर झेल टिपतोय व मागे परतावं लागतंय या ठिकाणी स्वस्तात हे महिपाल याला.
नवीन फलंदाज साईश याची वर्णी ही मैदानावर लागते. नीटनेटक्या आयोजनाद्वारे या ठिकाणी ही स्पर्धा रंगते. उत्तरोत्तर रंगणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेला निश्चितपणे सर्व साक्षी मानणारे प्रेक्षक वर्ग, त्या प्रेक्षक वर्गांची तौबा गर्दी, अलोट गर्दी केवळ आणि केवळ दीपकजी कलंगुटकर आणि मित्रमंडळाच्या प्रेमाखातर या तुयमच्या भव्य दिव्य मैदानावर आणि त्या प्रेक्षकांच्या अलोट अशा साक्षीनं मैदानावरनं नव्हे तर मैदानाच्या पलीकडे tenniscricket.in या वेबसाईटवरनं गौरवजी सावंत व त्यांचे सहकारी जे अथक असे परिश्रम घेत आहेत, तब्बल 196 देशात थेट प्रेक्षेपणाद्वारे या ध्रुव ट्रॉफीचा आनंद प्रेक्षक वर्ग लुटताना दिसतोय. सांघिक धाव संख्या 53 धावा गडी बाद होत आहेत. ते 3 नवीन फलंदाज कर्णधार साईश हा येतोय. कर्णधार पदाला न्याय देणारी खेळी साईशला साकारावी लागेल काणकोण क्रिकेट संघासाठी आणि ती खेळी मी साकारणार. या ठिकाणी संघाला सुस्थितीत नेणार या आवेशानं या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होतोय तो साईश. तर गोलंदाजी मार्गवर सफलता प्राप्त आशिष मेहरुल पंचांच्या उजव्या हाताकडनं राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय. 53 धावा 3 गडी बाद. सुरेख असा चेंडू यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, कोणताही प्रत्युत्तर न होतं ते फलंदाजाकडे. मात्र साईश चेंडू हलके सोपून काढतोय गोलंदाजाच्या दिशेनं. फॉलो थ्रूवर क्षेत्ररक्षण होतंय. षटक क्रमांक या ठिकाणी 6 हे समाप्त होतंय. 6 षटकांच्या सांगतेकरी जवळपास प्रतिषटकामागे 9 धावांच्या धावगतीनं 53 धावा 3 कड्यांच्या मोबदल्यात खानका 11 काणकोण क्रिकेट संघ. डावातील 7वं षटक या ठिकाणी कोणताही बदल गोलंदाजीमध्ये दिसत नाही. बहुधा गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी रोहन साळगावकर हा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या हाताकडनं स्ट्राईकला असेल तो विनेश वैयक्तिक 36 धावांवर एक हाती खेळी करताना या सामन्यामध्ये दिसतोय तो काणकोण संघासाठी. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या टोलावला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती गोलंदाज रोहनच्या दिशेनं होते. नाममात्र एकेर धावेवर विनेशला हे समाधान मानावं लागतंय. कालच्या दिवशी निश्चितपणे संघामध्ये उपस्थित विनेश न होता, मात्र आज कर्णधार जायबंदी झालाय आणि त्याच्या जागी विनेशला जी संधी मिळते त्या संधीचं सोनात रूपांतर करण्यासाठी काणकोण टायटन्स काणकोण क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना या महत्वपूर्ण अशा सामन्यामध्ये एक हाती झुंज देताना दिसतोय तो फलंदाज अर्थातच विनेश. वैयक्तिक 37 धावांवर खेळताना दिसतोय. 54 धावांमध्ये 37 धावांचा वाटा हा विनेशचा. क्षेत्ररक्षण गृहरचना सजवली जाते कारण डावखुराचा साईश हा स्ट्राईकला. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण गृहरचना पहा केतन मात्रे सजवतोय. एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर एक वायडिश गली, एक पॉइंटच्या दिशेनं खेळाडू, तर एक डीप लॉंग ऑफला खेळाडू, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू, एक डीप लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट. रोहन साळगावकर सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका फसतोय. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. मात्र नो मॅन्स लँड म्हणजे निर्जन स्थळी चेंडू विसावल्याने व जोपर्यंत महेश साखळकर चेंडू अडवतोय तोपर्यंत एकेरी धाव ही साईशच्या खाती प्राप्त होते. ज्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक 55 धावा, तर साईश एकेरी धावेने आपलं खातं हे खोलतोय 7व्या षटकात. 55 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा आपल्या स्क्रीनवर रोहन साळगावकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू हलके स्लॅश केला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न निश्चितपणे होईल आणि जोपर्यंत फेक नॉन स्ट्राईक एंडला होते ती गोलंदाज रोहनच्या दिशेनं. दुसरीही धाव सुरेखरित्या पूर्ण केली जाते ती या चोरगोळीद्वारे. 57 धावा 3 गडी बाद. वैयक्तिक 39 धावांवर या ठिकाणी फलंदाजी होताना दिसते ती अर्थातच फलंदाज विनेश याची. फटका मोठा टोलवायचा होता मात्र प्रयत्न फसतोय. फटका अगोदर खेळतोय तो विनेश. चेंडू नंतर येतोय. परिणामता चेंडू हा निर्धाव जातोय आणि 57 धावांवर या ठिकाणी धाव फलक हा खोळंबलेला आपण पाहतोय. ओव्हरपिच चेंडू फटका लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की नाही ते पाहायचंय. एकेर धावेवर समाधान हे मानावं लागतंय. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 58 धावांवर.
फटका सुरेखरित्या सजवला होता. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्नात यशस्वीता प्राप्त होते. 58 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर रोहन साळगावकर गोलंदाजीसाठी सज्ज होते. बहुधा या षटकातील शेवटचा चेंडू हा असावा असा काही अंदाज. रोहन साळगावकर गोलंदाज तर समोर आहे तो साईज हा फलंदाज. 58 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. केतन मात्र याच्या हाती झेलचीत होऊन या ठिकाणी साईशला माघारी जावं लागतंय. साईशच्या खेळीला पूर्णविराम मिळतोय. चौथा हादरा बसतोय तो अर्थातच काणकोण टायटन्स काणकोण क्रिकेट संघाला. 4 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा 7 षटकांच्या सांगतेखेरीज. डावातील शेवटचे 6 चेंडू, शेवटचं षटक, जोखमीचं षटक आणि हे जोखमीचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. बहुधा अमृत वेर्लेकर या गोलंदाजाची वर्णी लागते. तर नवीन फलंदाज अक्षय हा मैदानावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा या धावफलकावर. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा मोठा फटका सजवायचा होता. चेंडू जमिनीलगत घरंगळत मिड विकेटला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडीशी दमछाक झालेली निश्चितपणे आपण विनेशची पाहतोय. सुरुवातीला विनेश आला त्यावेळी मोठ्या फटक्यांवर त्याचा भर होता. मात्र जसजसा वेळ या मैदानावर खर्च होतोय विनेशचे प्रयत्न काहीशे अपुरे पडतायत आणि या अपुऱ्या प्रयत्नातनं साकारलेला हा फटका नाममात्र एकेर धाव प्राप्त करू देतोय. 59 धावा या धावफलकावर. ओव्हरपेच चेंडू पुनाजी कलंगुटकरच्या दिशेनं डीप लॉंग ऑफला. मात्र पुनाजी कलंगुटकरला चेंडू चकवतोय. डीप लॉंग ऑफ सीमारेषा पार करतोय षटकारासाठी. 6 धावांनी बहुधा आल्या आल्या या ठिकाणी फलंदाज अक्षय स्वतःचं खातं खोलतोय व या षटकारानं 60 पार करत 65 पर्यंत मजल मारली जाते. 65 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आपण LED स्क्रीनवर प्रत्यक्ष पाहू शकता कशा तऱ्हेने चेंडू फेकला गेला व त्या चेंडूवर कशा तऱ्हेने फटका सजविला गेला व सर्वोत्तम 6 धावांचा आविष्कार हा अक्षय याला प्राप्त झाला. परत एकदा ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू थेट समालोचन कक्षाच्या दिशेनं या ठिकाणी मान्यवरांना या ठिकाणी मानवंदना देणारा फटका अक्षयच्या माध्यमातून निघतोय व सलग दुसऱ्या षटकारानिशी आता 70 पार होते व 71 धावांवर धावफलक हा विसावतोय. शेवटच्या षटकामध्ये अक्षय कामी येतोय. हार्ड हिटर पद्धतीचा फलंदाज. स्लॉग्सवर आल्यानंतर जी आक्रमकता सिद्ध व्हायला हवी ती आक्रमकता नसानसात भिनलेली या ठिकाणी सिद्ध करताना सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फटके षटकाराच्या स्वरूपात आणि मंदावलेला धावफलक हा आता 71 धावांवर पोहोचतोय. 3 चेंडूंचा असूनही खेळ हा बाकी या डावाचा शेवट होण्यासाठी. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं फेकला गेलेल्या चेंडूवर दिशा बदलली मात्र परिणाम तोच. सलग 3 चेंडूंवर 3 षटकार या ठिकाणी अक्षयचे पाहायला मिळत आहेत. डावाच्या सरते शेवटी शांत अशा वातावरणामध्ये अक्षय नावाचं वादळ हे उठतंय काणकोण क्रिकेट संघासाठी आणि त्या वादळासमोर या ठिकाणी पुरता नतमस्तक अमृत वेर्लेकर होतोय. 77 धावा 4 गडी बाद. टोलवतोय.
परला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. याही वेळी फटका सजला जातोय, मात्र डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या अलगद या ठिकाणी आशिष मेहरुल नेत्रदीपक असा झेल टिपतोय व 4 चेंडूंवरील 18 धावांची बहारदार वादळी 3 षटकांना नटलेली अक्षयची समयसूचक खेळी ही समाप्त होताना 5वा हादरा बसतोय. तो अर्थातच या ठिकाणी काणकोण टायटन्स काणकोणा या क्रिकेट संघाला 77 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. सामना सुरू होण्यापूर्वी ज्यावेळी दोन्ही संघांच्या कर्णधारांचं मनोगत घेतलं होतं त्यावेळी महेश साखळकरने व्यक्त केला होता इरादा की प्रतिस्पर्धी संघाला आम्ही 80च्या आसपास रोखू आणि जे त्यांनी भाष्य व्यक्त केलं होतं त्या भाष्याला सत्यात वर्तवणारी गोलंदाजी त्याच्या सर्व शिलेदारांनी केली. तर दुसऱ्या बाजूनं कडवा प्रतिकार करताना जेवढ्या धावा जमवता येतील त्या धावा आम्ही जमू असे जे भाष्य केलं होतं साईश याने त्या भाष्याला या ठिकाणी सत्यात परावर्तित केलं हे जातंय. परत एकदा ओव्हरपेज पद्धतीचा चेंडू देखण्या फटका विथ अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक नामदेव चेंडूच्या मागे एक धाव फलंदाज पूर्ण करताय. क्षेत्ररक्षक होतंय चेंडूची परती जोपर्यंत येते नाम मात्र एकेर धाव. अशा तऱ्हेनं 8 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 8 षटकांमध्ये धावा होत आहेत त्या 78. एक सन्मानजनक धावफलक या ठिकाणी काणकोण क्रिकेट संघाचा आपण पाहतोय व 79 धावांचा पाठलाग अबीर बाबा क्रिकेटियर्स बार्देश क्रिकेट संघाला करावा लागेल ध्रुव ट्रॉफी 2024च्या अंतिम पर्वामध्ये प्रवेश करण्यासाठी. सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा तमाम क्रिकेट रसिकांची, कारण गोवा राज्यातील दोन धुरंधर संघ हे भिडताना दिसत आहेत ध्रुव चषकाच्या निमित्तानं. आणि या लढतीचा शेवट काय होईल, दिलखेचक लढतीनं निश्चितपणे क्रिकेट रसिकांची मनं ही जिंकली जातील दोन्ही संघांकडनं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. कारण दोन्ही संघ हे समसमान ताकदीचे, गोलंदाजी ही त्यांचं बलस्थान आणि त्याच बलस्थानाला या ठिकाणी न्याय देणारी कामगिरी जी बार्देश क्रिकेट संघाने केली त्याला उत्तर देताना कशा तऱ्हेने या ठिकाणी कामगिरी करतोय काणकोण टायटन्स काणकोणा क्रिकेट संघ हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय व या डावामध्ये काय घडेल काय बिघडेल, कोणता संघ अंतिम पर्वामध्ये प्रवेश करेल हे सांगण्यासाठी आमचे सहकारी अशोकजी नाईक आणि श्याम कलंगुटकर यांच्या हाती समालोचनाची धुरा आम्ही सुपूर्द करतोय. व काही क्षणापूर्वी माझे सहकारी मित्र बादल चौधरी यांच्या समवेत, गुणलेखक त्रिवेणी याच्या समवेत, कॅमेरामॅनच्या समवेत, तसेच गौरवजी सावंत युट्यूबवरनं थेट प्रेक्षेपण करतायत त्यांच्या समवेत आपली रजा घेतोय. आपण पाहू शकतो LED स्क्रीनवर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा भरवली गेली ते ध्रुव ट्रॉफीचे सर्वेसर्वा सन्माननीय दीपकजी कलंगुटकर आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी सुहास्य वदनाने संपूर्ण या सामन्यांचा आनंद लुटताना दिसत आहेत. आज त्यांचा वाढदिवस, वाढदिवसाच्या शुभेच्छांना या ठिकाणी न्हावून जात अक्षरशः ही स्पर्धा पुलकित होताना दिसते व आजची रजनी खऱ्या अर्थानं गाजेल ती एका बाजूनं दीपकजी कलंगुटकर यांचा वाढदिवस तर दुसऱ्या बाजूनं ध्रुव ट्रॉफीचा अंतिम फेरीचा महामुकाबला.
This needing 79 runs in their 8 overs. Men to start with, it's Ketan Matre and his partner Rajat Kudarkar. Both of the most explosive. One from Maharashtra, one from Goa, partnering each other for this run chase of 79. Up against number 10 on his back, Mahipal, bowling from the commentary box end. Here we go with the first delivery of this run chase of semi-final 2. Nicely played. It's a no ball and it's running towards the fence for 4. Just a mere touch. And Ketan Matre is off and running with a boundary. So this will be a free hit now. And let's see if he can utilize that free hit to good effect. Talking about the batting earlier, Concon Titans top scored by Vinay Satarkar with 41 runs of just 26 deliveries. Got a support in the end from Akshay. Is that the last over which changed the game completely, as they were just 58 at one stage. 20 runs came from that last over, but never mind. These two are up for it. Short pitch delivery, pulled away, no proper connection. Down to Monte. And by the time he comes, collects and throws it back, 2 more runs have been added. Score moves on to 6, in fact 7. Jam-packed crowd here in Tuem. This is the second semi-final of Dhruv Trophy 2024. Perfect setting for a cricket match. Trying to just dab it around the corner. Maybe trying to sweep. Missed it completely. Dot delivery. What a shot that is. That is a gorgeous hit. Over covers and all the way for 6. Ketan Matre for you. Nicely played. Dabbed it round the corner. Trying to be greedy, accumulating the strike. Will be facing the next over from the start. It's 22 without loss after 1. Habir Baba Cricketers Bardes.
When you create such an impact, team meeting has been called. Everybody was converging, everybody trying to give inputs to the skipper. 22 runs of the first over. If this man stays out there, and his partner, he hasn't faced a delivery yet. Mindful of him as well. He is in some supreme touch. Rajat Kudalkar talking about Ketan Matre. Well, you have seen some shots. You will be seeing more. If these two men are in the middle, then definitely this will be over pretty soon. Meanwhile, change in bowling from the far end. It will be Vinay Satarkar. Starts off with a quick delivery and straight away. Welcome to the bowling craze. I'll deposit you down the ground onto the side screen for a maximum. Score moves to 28 with that maximum on the very first delivery. And again, this time cut away straight to Monty. Chance of run out, direct hit. But no damage done. Safely in is Rajat. The think tank of Concon Titans, Concon, need to think quickly. If not, then you will be taking your cars back to Concon. If these two men stay there for at least 5 or 6 overs. That's big. That's again out of here. It's turning on. It's the man in form, Ketan Matre, in the middle. He stays so still in his crease and hits them powerfully out of the park. This time a reverse. Oh, was there a chance? Yes, definitely. Reaction of the bowler and the skipper tells you all about it. There was a certain edge and it just bounced in front of the keeper. You gotta take those, as that man is deadly dangerous. Big fish early in the pavilion might just get you back in the game, but not to be. Oh, trying to cut that one. Missed on it. Will be kicking himself that he missed out on a freebie. Just outside the off stump was there to be placed into that gap between point and cover fielder. But fortunately for Vinay Satarkar, it's another dot ball. Short pitch delivery and played away. Up and over. And it's just the fielders inside the 30-yard circle and the outside fielders are fetching the ball from the boundaries. That's what they are doing right now with Ketan Matre in some fabulous touch. Score moves to 38 after completion of 2 overs. 38 without loss after 2. Abir Baba Cricketers Bardez. Looks like at the start when he went into bat, somebody must have whispered in his ears that there are 2 more games to go. Why don't we finish off this quickly and be prepared for that final? 38 without loss after 2. 41 more required in 6. He's batting on 37. In fact, 37. Yes, 37. 1 extra. And would you believe it? Rajat Kudalkar hasn't faced a single delivery in those 2 overs. He has been kept at the other end and he's been watching his partner do all the talking.
Short pitch delivery and gone over the screen. And it's all the way. Half a dozen runs. What a way to get at the mark for Rajat Kudalkar. This is destruction at its absolute best from the batsman of Bardes. Score moves to 44 with that maximum. That will be wide. Extras. Babu Chauhan was welcomed to the maximum. Over square leg. Over that screen. For 6. And now it's a wide. Nicely played. Nicely dabbed around for a single. Quick outfield here into him. You get full value for your shots. Fantastic wicket as well. .46 on the board. Third over in progress. In pursuit of 79 runs in this semi-final too. Oh, missed out on that. Again accumulating the strike. He knows that up and until he doesn't get to the meat of the blade, he will stay there. What a privilege to have Ketan Matre, Krishna Satpute, such big names in Goa. Lekata. And we didn't see it. How will the fielder see it? It's gone for 4. And with that, 50 up for the Abir Baba cricketers, Bardes. This is finishing quickly. Just needing another 29 runs. No proper connection that time. Down to the fielder. But a fumble from him and obliging. Superb running between the wickets by these two. Communication top class at the moment. We are finding trouble here to have some phone calls, but these two men must be having some A1 towers in the middle. Hearing, responding to each other properly and obliging. Just a mere touch. A fumble from that fielder and another single. Short pitch delivery. That's big. Over covers. And it's gone on to the street. Another maximum from Ketan Matre. Score moves to 58 with a maximum. Ketan Matre batting on 49. His partner on 7. 2 extras. 1 no ball, 1 wide. And just the third over in progress.
First over 22, next over 16, third over 20. Make that 58 in 3 without any wicket. 21 more required in 5 overs. He's batting on 49 at the non-striking end, Ketan Matre. His partner batting on 7. Rajat Kudalkar on strike. That's big. That's out of here again. On the street again. In the crowd again. This time it's Rajat Kudalkar. Score moves to 64 with that maximum. Knocked him over, gone. Middle stump, right through his defense. And Rajat Kudalkar has to head back to the pavilion. Yorker delivery. And had nothing much that he could do about it. Gaurav Sawant gets his man. It's 64 for 1. Habir Baba Cricketers, Bardez. Talk about danger leaving. Another dangerous man comes in. Punaji Kalangutkar. Punaji Kalangutkar, Ketan Matre, Rajat Kudalkar in one team is like a cheat code. Straight away, gets into work, gets for boundary. Boundary to start with for Punaji Kalangutkar. Gets off the mark. And score moves to 68. That's big. And that's out of here. It's a long hit. Out of the stadium, you can say. It was his birthday yesterday. And today must be celebrating more if he gets into that final and he wins it for his team. Punaji Kalangutkar. Talking about birthdays, it's Sri Deepak Kalangutkar's today. 5 runs needed. Ketan on 49 at the other end. Stranded. And he takes a single. Punaji Kalangutkar. First a boundary, then a maximum, then a single. He goes to 11. Just needing 4 more runs to win. 4 runs required. Ketan Matre needs 1. Still 1 delivery left in this 4th over. What is he eyeing? Is he eyeing a maximum or a boundary? Or just a single? Nicely played. Gets bat onto it, and that's a very well compiled half century. 18 deliveries and a half century for Ketan Matre. 4. That's a really good delivery, but that could be it. Is it? Yes, it is. Victory
for the Abir Baba Cricketers Bardez. They are through to the finals. They'll be meeting Sri Bandeshwar 11 Sawantwadi in the big final.